पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जयंत पाटील समर्थक आक्रमक। पडळकरांच्या वादग्रस्त विधानानंतर सांगलीच्या ईश्वरपूर पेठनाका परिसरात समर्थकांचा रास्ता रोको। रस्त्यावर टायर जाळत गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध। गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला समर्थकांकडून दुग्धाभिषेक। पंढरपूर आणि सांगलीमध्ये पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेक। नागपुरात जयंत पाटील यांचे समर्थक आक्रमक। गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर जयंत पाटील यांचे समर्थक आक्रमक। जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पडळकरांविरोधात साताऱ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। घोषणाबाजी करत पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेधही व्यक्त। नांदेडमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात पडळकरांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध। नंदुरबारमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध। हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांना दाखवले काळे झेंडे। ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी ठाकरेंची सेना आक्रमक। शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी थेट मंत्र्यांना तुडवावं लागेल। 2-4 मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाही। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा एल्गार। कांद्याच्या दरातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको। मालेगाव सुरत महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली। रस्त्यावर कांदे फेकून जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या येवल्यामध्ये कांदा बाजारभाव प्रश्नी प्रहार संघटना आक्रमक। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन। कांद्याला 1000 रुपये अनुदान द्या, शेतकऱ्यांची ही मागणी। अमरावती जिल्ह्यात प्रशासनाच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांकडून अनोखा निषेध। संतप्त शेतकऱ्यांना सोयाबीनवरती रोटावेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली। पिकांचे पंचनामे न केल्यानं शेतकरी संतापले। जालन्यात मुसळधार पावसामुळे धनगर आमरण उपोषणाचा मंडप कोसळला। दीपक बोराडे यांच्या उपोषणस्थळी धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। जालन्यात दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस। प्रकृती खालावली त्यामुळे दीपक बोराडे यांना उपचार घेण्याची विनंती। येत्या 24 तारखेला जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चाही निघणार। बीडच्या माजलगावात एसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं आंदोलन। तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करत एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनसेचं आंदोलन। खानिवडे टोलनाक्यावर मनसेचं आंदोलन। महामार्गावरील खड्डे वाहतूक कोंडी विरोधात मनसे आक्रमक। इचलकरंजीमध्ये घनकचऱ्याचा प्रश्न तापला। गेल्या काही दिवसांपासून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम। मनसेने ठिय्या आंदोलन केल्यानंतर 10 दिवसांमध्ये प्रकल्प सुरू करण्याचं आश्वासन। अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर। 9 कोटींचे मानधन थकले, त्यामुळे डॉक्टर संपावर। रुग्णांचे होत आहे हाल, शासनाकडून अजूनही तोडगा नाही, त्यामुळे काँग्रेस आक्रमक। काँग्रेसचं सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर आंदोलन। संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक करणारा मनोरुग्ण तरुण पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगरच्या कार्यालयाबाहेर दगडफेकीचा प्रकार। बीडच्या गोट्यागित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द। दोघांवर मकोका कायम। अप्पर पोलीस महासंचालकांकडून आरोपींवरील मकोका रद्द। गोट्यागित्तेवर हत्येचा प्रयत्न, खंडणीसह 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद। आरपीआयच्या सचिन खरात यांना धमकीचं पत्र। पत्राची दखल घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी। राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। खासदार सुप्रिया सुळे यांची ट्विट करत ही माहिती। पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकळवडे यांच्यासह मुलगा आणि पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा झाला दाखल। तर शेतकऱ्याच्या जमिनीवरती कर्ज काढून कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता अपहार केल्याचा आरोप। शिरूर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल। पुण्याच्या नाना पेठेतील आंदेकर टोळीची 27 बँक खाती पोलिसांनी गोठवली। आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरच्या मालमत्तेचा पुणे पोलिसांकडून तपास। खात्यामध्ये नव्यानं 50 लाख रुपयांची रक्कम आढळून आली असल्याची माहिती। एसटी महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवणार। एसटी महामंडळात 17,450 पदांसाठी भरती। येत्या 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करा। भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी।
पावसाने राज्यभरात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकरी नेते अजित नवले यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील अर्ध्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका, मागील 5 महिन्यांमध्ये तब्बल 2,85,000 शेतकरी बाधित, शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे नदीचं पाणी शेतात शिरलं, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे मका सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी अडचणीत। हिंगोलीमध्ये पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान, काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। जळगाव जिल्ह्यात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, मुक्ताईनगर, जामनेर आणि पाचोरा या तालुक्यांमध्ये 77 गावांमध्ये नुकसान, एकूण 14,040 एवढे शेतकरी बाधित, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती। सोलापुरातील माड्या सीना नदीकाठच्या भागात पूरस्थिती कायम, बंधारे पूर्ण क्षमतेने वाहत आहे, परंडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू। वाशिमच्या पिंपरी हनुमान गावामध्ये मुसळधार पावसामुळे पाणंद रस्ता जलमय, तर शेतीत जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत, वारंवार याबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज, 50,000 हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची अपेक्षा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लेगाव परिसरातील शेतातील पिकं जमीनदोस्त, मका सोयाबीन तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान। अहिल्यानगरमध्ये पावसामुळे पेरूची मागणी घटली तर बाजारात आवक वाढली, कवडीमोल भावामुळे पेरू बागायतदार हवालदिल, शेतकरी आर्थिक संकटात। नागपूर शहरातील काही भागात मुसळधार पावसाची हजेरी, सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुपारी मात्र पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या उमरग्यातील बेनीतुरा नदीला पूर, येणेगूर या गावामध्ये आणि परिसरात नदीकाठच्या दोन्ही बाजूला शेकडो एकर शेती पाण्याखाली, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। धाराशिवच्या भोनगिरी शिवारात तलाव फुटला, त्यामुळे पूर, शेतातील सोयाबीनचं पीक गेलं वाहून, नदीकाठच्या सुपीक जमिनीवर आता दगडांचा खच, अद्यापही सरकारकडून पंचनामे होत नसल्यानं शेतकऱ्यांकडून संताप। सोलापूरच्या बार्शीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसामुळे आगळगाव परिसरातील हावळे ओढ्याला पूर, ओढ्याचं पाणी शेतात शिरलं, ड्रॅगन फ्रूट पीक जमीनदोस्त, 70 फूट खोल विहिरीमध्ये 40 फुटांपर्यंत माती साचली, शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान। पंढरपूरच्या उपरीमधील कासा नदीवरील पूल नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, ओढ्यावर पूल तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। बुलढाण्याच्या अमोना गावामध्ये नदीवर पूल नसल्यानं शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास, गेल्या 30 वर्षांपासून शेतकरी जीवघेणा प्रवास करताय, एका आठवड्यात निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेणार, शेतकऱ्यांचा इशारा। हिंगोलीत शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू न दिल्यानं आमदार संतोष बांगर संतापले, बस चालक आणि वाहकावर कारवाईची मागणी, बांगर यांच्या फोननंतर विद्यार्थ्यांना हिंगोली बस व्यवस्थापकाकडून विशेष बसची सेवा। इचलकरंजीमधील आरोग्य सुविधा आणि विकास कामांबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना मागण्यांचं निवेदन, अनेक स्थानिक प्रश्नांवरती पालकमंत्र्यांसोबत चर्चा। गेल्या 8 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यासह परंडा तालुक्याला पावसानं झोडपलं, भूम, वालवड, जवळा, अरणगाव, राजुरी, खासापुरी यासह अन्य 10 ते 15 गावांचा परंड्यासोबत संपर्क तुटला, खासापुरी मार्ग परंड्याकडे जाणारी वाहतूक बंद। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावरून कासाडे गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्यावरून वाळूची अवजड वाहतूक सुरू असल्यानं रस्त्याची चाळण झाल्याचा स्थानिकांचा आरोप, रस्ता दुरुस्त करण्याचीही मागणी। बुलढाण्याच्या खापरखेड घुले गावातील मुख्य क्षेत्रस्था चिखलमय, रस्त्यावरून वाट काढताना नागरिकांची कसरत, रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी ते पुराडा हा मुख्य रस्ता अक्षरशः खड्डेमय, 7 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती नाही, त्यामुळे नागरिक आक्रमक। यवतमाळ तालुक्यातील वरुड इजारा या गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता फक्त कागदावर, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या अंत्ययात्रेमुळे रस्त्याचं वास्तव समोर, तालुक्यापासून 7 किलोमीटर असलेल्या गावात सुविधा नाही, त्यामुळे गावकऱ्यांचा संताप। मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली देवगड बंदरातील त्रिवेणी बोट गिरे काळुशी समुद्रात बुडाली, नौकेवरील सर्व 6 खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश, दुर्घटनेत नौकेसह 25 लाखांचं नुकसान।
छत्रपती संभाजीनगरमध्ये टाकळी धरणातून विसर्ग सुरू, त्यामुळे नदीपात्रात वाहून गेल्यानं 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू. लव्हाळे या ठिकाणी भारत रावसाहेब डगळे असं मृत तरुणाचं नाव. अहिल्यानगरमध्ये दरोडेखोर टोळी जेरबंद, इनोव्हा गाडी, पिस्तूल आणि शस्त्रास्त्रासह 5 जणांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची ही मोठी कारवाई. लातूरमध्ये कारने जीपला कट मारल्याच्या कारणावरून एकाची हत्या. अनमोल केवटे असं हत्या झालेल्या सोलापूरच्या तरुणाचं नाव. अनमोलवरती सोलापुरात अनेक गुन्हे दाखल. तडीपारीची ही कारवाई. हत्येप्रकरणी 3 पैकी 1 आरोपी ताब्यात. वर्ध्यात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 4,50,000 रुपयांची फसवणूक. अज्ञात आरोपी विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला अटक. 26 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या भोर तालुक्यातील 2 तरुणांचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार. अल्पवयीन 7 महिन्यांची गरोदर झाल्यावर प्रकार समोर. भोरच्या राजगड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. महेश रसाळ आणि राज तिखाळे अशा दोघांनाही अटक. भंडाऱ्याच्या साकोली या ठिकाणी किराणा दुकानांचं शटर फोडून चोरी. चोरट्यांनी दुकानातील रोख रकमेसह काही किराणा मालावर हात साफ केल्याची माहिती. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. चंद्रपुरातील कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक. 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज. माजी मंत्री शोभाताई फडणवीसांनी प्रकरण आणलं उघडकीस. यवतमाळच्या पापुळगाव तालुक्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार. बाजार समितीचे संचालक आशिष सोळंके यांचा भाजपामध्ये प्रवेश. मलबार ग्रुपचा WHOच्या सहाय्यानं नर्चरिंग बिगिनिंग्स नावाचा नवीन CSR उपक्रम. दुर्बल शहरी समाजातील माता आणि मुलांच्या पोषण आणि एकूणच आरोग्यासाठी सुधारणेसाठी काम करण्यात येणार. प्रकल्पामार्फत मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावरही लक्ष केंद्रित केलं जाणार. शिर्डीत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भंडारकर साईचरणी नतमस्तक. भंडारकर यांच्याकडून साई संस्थांच्या कार्याचं आणि उपक्रमाचं विशेष कौतुक. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून विशेष समिती स्थापन. गिरीश महाजन यांची प्रमुखपदी निवड. पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. कुंभमेळ्यासाठीची समिती गठीत. नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 28वा दीक्षांत समारंभ संपन्न. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांच्या अध्यक्षतेत पदवी प्रदान सोहळा. साताऱ्याच्या कराडमध्ये राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची कृष्णा विश्वविद्यापीठ कृष्णा उद्योग समूहाला भेट. कुलगुरू डॉक्टर सुरेश भोसले, आमदार डॉक्टर अतुल भोसले, विनायक भोसले उपस्थित. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून